आधीच इंधन टंचाई, त्यात दरवाढीचे चटके। 10 दिवसात पेट्रोल डिझेलचा तिसऱ्यांदा भडका। इंधन दरवाढीमुळे उद्योग व्यवसाय अडचणीत। राज्यातल्या पेट्रोल पंपांवर सध्या अभूतपूर्व अशी आणीबाणी पाहायला मिळतीये। राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये इंधन तुटवड्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक चांगलाच हैराण झालाय। अशातच आता तेल कंपन्यांनी गेल्या 10 दिवसात पेट्रोल डिझेलच्या दरात सलग तिसऱ्यांदा वाढ केली आहे। राज्यात पेट्रोल 90 पैशांनी तर डिझेल 94 पैशांनी महागलंय। राज्यातल्या विविध शहरांमध्ये पेट्रोलच्या दरानं 110चा आकडा गाठलाय, तर डिझेलची 100कडे वाटचाल सुरू झाली आहे। गेल्या 10 दिवसात पेट्रोल डिझेलच्या दरात कशी वाढ झाली आहे पाहूयात। 15 मेला पेट्रोल दरात 3 रुपयांची वाढ केल्यानं पेट्रोलचा भाव 106.50 रुपयांवर पोहोचला होता। तर 19 मेला पेट्रोलमध्ये 91 पैशांनी वाढ झाल्यामुळे पेट्रोलचे दर 107.59 रुपयांवर पोहोचले। तर 23 मेला पेट्रोल 90 पैशांनी महागल्यानं पेट्रोलचे दर 108.49 रुपयांवर पोहोचले। दुसरीकडे 15 मेला डिझेलच्या दरात 3 रुपये 11 पैशांची वाढ झाल्यामुळे डिझेलचा भाव 93.14 रुपयांवर गेला। तर 19 मेला पेट्रोलमध्ये 94 पैशांची वाढ झाल्यामुळे डिझेलचा दर 94.8 रुपयांवर पोहोचला। तर 23 मेला डिझेल 94 पैशांनी महागल्यामुळे डिझेलचा दर पुन्हा एकदा 95.2 रुपयांवर पोहोचला। इंधन दरवाढीमुळे वाहनधारकांनी संताप व्यक्त केलाय। सरळ की जनतेला फसवल्यागतच करायला लागले ते। म्हणजे आजचे दिन म्हणले होते, आजचे दिन काय आलेलेच नाहीत। काय आम जनतेचं झालं आहे, 1 रुपया 2 रुपया जनतेच्या लक्षात येत नाही, जेणेकरून जनतेला मूर्ख बनवावं लागल्यात। हे सगळ्या जनतेवरच बोज आहे। काय हे दरवाढ आता थांबायला पाहिजे, नंतर काय खरं नाही, नंतर तोट्यात जाऊन विकायची वेळ येईल। इंधन दरवाढीमुळे राज्यातल्या उद्योग व्यवसायांवरही मोठं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे। उद्योग व्यवसायांच्या पुरवठा साखळीवर कसा परिणाम होऊ शकतो यावर एक नजर टाकूयात। जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत $108 पर्यंत पोहोचली आहे। येत्या काही दिवसात इंधन दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। इंधन दरवाढीचा सर्वाधिक फटका कृषी, अन्नधान्य, FMGC, पोलाद, ई-कॉमर्स आणि पर्यटन क्षेत्राला बसण्याची शक्यता आहे। याचं कारण म्हणजे वाढत्या इंधन आणि वाहतूक खर्चामुळे कंपन्यांच्या दैनंदिन खर्चात वाढ होण्याची भीती आहे। तसंच पारंपरिक ऑटो, टॅक्सी आणि इतर वाहनांचं भाडं देखील वाढू शकतं। विशेष म्हणजे एप्रिल 2026 मध्ये घाऊक महागाई दरानं मागील 42 महिन्यांचा उच्चांक गाठलाय। तो थेट 8.30% पोहोचलाय। अशातच आता वाढत्या इंधन दरवाढीमुळे उद्योग व्यवसायांवर नवं संकट निर्माण झालंय। माल वाहतुकीसाठी ट्रकचा तुटवडा आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळे कंपन्यांसमोर संकट निर्माण झालंय। दुसरीकडे सर्वसामान्य जनताही महागाईच्या कचाट्यात सापडली आहे। एकूणच इंधन दरवाढीमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेसमोरही संकट निर्माण झालंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।